शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण शेतकऱ्यावर जे काही संकट ओढवलेलं आहे याच्यासाठी एक पत्र लिहिलेलं आहे शासनाला, एक हेरंब कुलकर्णी यांनी. तर ते आपण सर्व शेतकऱ्यांसमोर सादर करतोय. त्याचा उद्देश ह्या सत्य परिस्थितीशी अवलंबून आहे. तुला जगलेच पाहिजे माझ्या भावा, तुझ्या लेकरासाठी, तुझ्या म्हाताऱ्या आईबापासाठी आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या कारभारणीसाठी. हे अगदीच मान्य आहे की हे असे सल्ले देणे नक्कीच सोपे असते, परंतु दुःख शीतल असते. तरीही सांगावेसे वाटतात चार शब्द. पिकाचा चिखल बघताना नांगरणीच्या दिवसापासून सगळे घामेजलेले दिवस तुला आठवत असतील. उधारीवर घेतलेले बी बियाणे, खते, औषधे देणाऱ्यांना दिलेले शब्द. तुला जगावं लागेल. प्रकाशाकडे झेपवणारे बियाण्याला फुटलेले अंकुर अंधार करील दूर अशी आशा. अंकुर जागवता जागवता बघता सारे संपले. माती सुद्धा जिथं वाहून गेली तिथं आता कुठून सुरुवात करायची या तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. ज्या मातीत जन्म झाला, ज्या मातीवर मोठा झाला, ती माती शेतातून साथ सोडून गेल्यावर त्या उरलेल्या खडकावर डोके आपटायचे का? हे सारे मनात येईल, पण तरीही तुला जगावं लागेल. मातीमोल झालेलं पीक, शेतातील गेलेली माती, जगण्याचा झालेला चिखल, यातून उभे राहावे लागेल माझ्या भावा. तू जर हताश होऊन निघून गेला तर त्या मागच्या माणसांनी कुणाकडे बघायचं मला सांग. मान्य आहे, व्यवस्थेचा या गर्दीतून तू एकटा आहेस. तुझ्या शेतावर फिरणारे चॅनलचे कॅमेरे लगेच पुन्हा नेत्यांची एकमेकांतील भांडणे दाखवायला पुन्हा मुंबई सरकतील. तुझ्या दुःखाला टीआरपी नाही मित्रा. तुझ्या दुःखाला टीआरपी नाही मित्रा. टीआरपी साठी एक पडळकर तुझ्या दुःखाला भारी आहे. तू बांधावर रडत बसताना, चिखलात लोळताना, मुंबईत आयफोन खरेदीसाठी चेंगराचेंगरी होते. ही विसंगती हाच व्यवस्थेचा खरा चेहरा आहे. तुला नुकसान भरपाई का मिळत नाही हे विचारण्यापेक्षा मध्य प्रदेशात एका बाईला 2 पाणीपुरी कमी मिळाले हे रील्स शेअर करण्यात आम्हाला गंमत वाटते. या मानसिकतेतील अंतरालाच शेतकरी नेते शरद जोशी भारत आणि इंडिया म्हणत होते. विचार करण्याचे इंद्रिय मेंदू नसून खिसा आहे असे त्यामुळेच ते बोलत होते. शेतकऱ्यांवर काहीच आमचे अवलंबून नाही, त्याच्या आनंदावर आमचे सुख अवलंबून नाही, त्याच्या रडण्याचे आमचे काहीही बिघडत नाही, अशी मानसिकता तयार झालेली बांडगुळी वर्ग हीच आजची समस्या आहे. त्याच्या डीजेवर नाचण्याचा आवाजात तुमच्या किंकाळ्या व्यवस्थेवर जाणवणारच नाही. मिरवणुकीत लावलेल्या लाईटच्या प्रकाश झोतात तुझ्या आयुष्यातला अंधार पोहोचणार नाही मित्रा. व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील. ट्रम्प त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो, पण तुझ्या दुःखाने त्यांच्या आयुष्यावर ओरखडही उमटणार नाही. हा त्यांचा आत्मविश्वास तुझ्या दुःखाला अधिकच गहरे करणार. तुला कर्जमाफी दिल्यावर आमच्या टॅक्समधून का देतात हा प्रश्न विचारणारा, कर्ज बुडवून पळालेल्या वेळी गप्प राहणारा हाच वर्ग आहे. या बोलक्या वर्गाचे मौन तुझा दुःखाचा सन्नाटा अधिकच गहिरा करत आहे भावा. पण जेव्हा सरसावशील तेव्हा बांधावर उभा राहून व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागते. आज सारे एकटे पडलेत, त्यामुळेच प्रत्येक संकट हवालदिल करून टाकते. एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या संघटना होत्या. तेव्हाही कितीही संकटे आली तरी आपण एकटे नाही ही भावना सुद्धा त्या संकटातून तरुण नेत होती. शेतकऱ्यांची चक्का जाम केला की सारे जाम होत होते. पण आज आपण संघटित नाही, विखुरलेले आहोत. त्यातून एकटेपण अधिक गैर होत आहे. निसर्गाशी लढणं कठीण आहे, पण सरकार आणि या लुटींच्या व्यवस्थेशी नक्कीच लढता येईल. आपल्या हक्काचा वाटा सरकारकडे मागता येईल. $1 ट्रिलियन मध्ये वाढणाऱ्या अर्थव्यवस्था प्रवाह जर मेट्रो आणि महामार्ग बांधायला आणि शेअर मार्केट फुलवण्याकडे जाणार असेल, शरद जोशींच्या शब्दात भारताचे रक्त शोषून इंडियाकडे जाणार असेल, तर ह्या प्रवाहात उतरून तो प्रवाह उलटा फिरवावा लागेल. आपल्याच पोटची पोरं गोडी गुलाबी करून व्यवस्थेचे दलाल होऊन आपल्याला व्यवस्थेच्या दावणीला बांधत असतात, तर तो कावा ओळखून त्यांनाही झटकावे लागेल आणि त्या व्यवस्थेचा हिशोब बांधून मांडावा लागेल मित्रा. त्यासाठी भांडावे लागेल मित्रा. तेव्हा पंचनामे करा, हेक्टरी मदत करा. इथेच न थांबता माझ्या शेतातून या व्यवस्थेने नेलेल्या रुपयाचा हिशोब या व्यवस्थेला मागावा लागेल मित्रा. एक पाऊस जर संपूर्ण संसाराची उधळण उडवत असेल तर या व्यवस्थेत एका दाण्याचे 100 दाणे करून सुद्धा आपल्याला पदरात काय पडतं याचा सुद्धा हिशोब मांडायची वेळ आली आहे. इतकी केविलवाणी अवस्था का झाली आमची? पाऊस वर्षभर सारखा पडत राहणार,
पावसाने साथ दिली तर बाजारभाव पाडत राहणार. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ. पडणारा पाऊस आणि पडणारे भाव यातून सुटका होणार की नाही मित्रा. तेव्हा उठ आता डोळेपूस भांबवलेल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरून शेतात चल. आणि जेव्हा सावरशील तेव्हा या संघटित व्हायचा निर्धार कर. पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज बुलंद केला तर अर्थव्यवस्थेचा इंडियाकडे गेलेला प्रवाह पुन्हा खेड्याकडे वाहू लागेल. तुझ्या संघटित शक्तीला TRP असेल, माध्यम सुद्धा पुन्हा बांधावर फिरू लागेल. शेताचे पंचनामे जरूर झाले पाहिजेत, पण व्यवस्थेचा पंचनामा करून पुन्हा एकदा राजकारणाच्या चिखलात संघटनांची पेरणी करावी लागेल. त्याला आंदोलनाचे खते टाकावे लागतील. त्यातून फुलून येणारे पीक हेच अंतिम उत्तर असेल, व्यवस्थेला झुकवणारे. हे पत्र हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार या दोन्हींना पाठवलेला आहे. याचा तुम्हाला कशा पद्धतीनं त्याचा अर्थ कळाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेती संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.